नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंगबद्दल आपल्या मनात नाहक गैरसमज आहे. कारण प्रत्येक मार्केट हे नेटवर्कच्या माध्यमातूनच काम करते. आता मला सांगा, सध्या जे ट्रॅडिशनल पद्धतीने काम चालतं आहे त्यामध्ये कंपनी डायरेक्ट ग्राहकापर्यंत स्टॉक देते का? नाही. तो स्टॉक आपल्याला अनेक माध्यमातून फिरत फिरत आपल्यापर्यंत पोहोचत असतो. या माध्यमातून कंपनी मॅन्युफॅक्चररकडून सगळीकडे वितरित करण्यासाठी स्टॉकिस्ट असतात, डिस्ट्रीब्युटर असतात, रिटेलर असतात. त्यामध्ये त्याचं मार्केटिंग करण्यासाठी जाहिरात कंपन्यांना नियुक्त केले जाते. जाहिरात करण्यासाठी ॲम्बॅसेडरला नियुक्त केले जाते. असे ठराविक लोकांमध्ये कंपनी त्याचे मार्जिन वाटप करत असते. आणि ते जर आपण डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर पाहिलं तर कंपनीपासून डायरेक्ट ग्राहकाच्या हातामध्ये तो प्रोडक्ट मिळत असतो. त्यामुळे मध्ये जे इतर नेटवर्कला जाणारा पैसा आहे तो पैसा प्रत्येक ग्राहकापर्यंत पोचवला जातो. ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये हा फार मोठा फरक आहे. ट्रॅडिशनल मार्केटमध्ये ठराविक लोकांना इन्कम मिळते आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये लाखो लोक सर्वाईव्ह होऊ शकतात. कारण मध्ये जे ठराविक 4-5 लोकांना जे मार्जिन वाटप केलं जातं आहे ते डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रत्येक ग्राहकाला त्या गोष्टीचा फायदा दिला जातो. त्यामुळे सध्याच्या घडीला नेटवर्क मार्केटिंगसारखा योग्य पर्याय कोणताच नाही.